अभिजित शेंडगे माझ्यासोबत आहेत। नेमकं त्यांनी आवाहन दिलेलं होतं की आष्टी मतदारसंघात तुम्ही आलात तर आम्ही रोखणार तुम्हाला, अशा पद्धतीने देखील त्यांनी भूमिका घेतली। काय ही नेमकी भूमिका घेतली? आपल्यासोबत शेंडगे आहेत, काय सांगाल कशामुळे ही नेमकी भूमिका घेतली, काय तुमचा वाद आहे नेमका? आमचं एकच म्हणणं होतं की सुरेश अण्णा धस यांचं एज्युकेशन लक्ष्मण हाकेंना माहीत नव्हतं, तरीसुद्धा ते म्हणले की 7वी 8वी पास आहेत, की जे की सुरेश अण्णांचं एज्युकेशन हे ग्रॅज्युएशन आहे, डिप्लोमा इन इंजिनिअरिंग आहे, MA BA पूर्ण झालेलं आहे त्यांचं। हे माहीत नसताना त्यांच्यावर वेगळी टिप्पणी करणं हे चुकीचं आहे। त्याबद्दल आम्ही त्यांच्या वाक्याचा निषेध केला आणि त्यांनी माफी मागावी म्हणून आम्ही अपील केलं की जर माफी नाही मागितली तर आम्ही तुम्हाला आमच्या इथे फिरून देणार नाही। आणि लक्ष्मण हाकेंच्या मुद्द्यामुळं रोज आम्ही एकत्र राहणारे, मग त्यामध्ये आमचा वंजारी समाज असो, आमचा मराठा समाज असो, आमचा धनगर समाज असो, माळी समाज असो, सगळ्या समाजाची प्रतिनिधी एकत्र राहणारी, एकत्र खाणारी, एकत्र वागणारी, गोविंदाने राहणारी पश्चिम महाराष्ट्रातून ते इकडे येतात आणि सामाजिक संतुलन जे आपल्या मतदारसंघाचं ते बिघडवतात। याबद्दल आम्ही त्यांच्यावर बोललो तर त्यांनी काल खूपच खालच्या पातळीवर जाऊन माझे वडील काढले, जे की लहानपणीच माझे वडील एक्सपायर झालेले आहेत। आमच्या आईने आम्हाला तळ हातावर धरून जगवलं आहे। एखाद्या धनगर समाजातला कार्यकर्ता तुमच्याबद्दल बोलल्यानंतर, एखाद्या सिनियर नेते तुम्हाला स्वतःला प्राध्यापक समजता, तुम्हाला सिनियर आणि मोठे नेते समजता, तर तुमच्यामध्ये ते संस्कार असले पाहिजे ना की आपण एखाद्या कार्यकर्त्याप्रती काय बोललं पाहिजे। त्यांनी एकेरीत भाषा करून शेंडग्या वडील काढणं हे अतिशय त्यांच्या संस्कारात दिसत नाही। आणि मला तरी वाटतं प्राध्यापक साहेब, तुम्हाला प्राध्यापक पदवी कुणी दिली काय मला माहिती नाही, कारण तुमच्यावर ते प्राध्यापकाचे एकही संस्कार तुमच्या कालच्या बोलण्यातून दिसून येत नाही। मात्र आपण जर बघितलं तर धनगर आरक्षणाचा खूप मोठा मुद्दा आहे। त्या मुद्द्याच्या संदर्भात आतापर्यंत लक्ष्मण हाके यांनी त्याचे प्रश्न उचललेत का? आणि आज जे ओबीसीच्या आंदोलनाच्या दृष्टिकोनातून ते पुढे येत आहेत, हे कशा पद्धतीने तुम्ही पाहता याकडे? हो, ओबीसी आंदोलनाच्या या मुद्द्यात ते सहभागी आहेत, त्याचा दृष्टिकोन तुम्हाला दिसतो का? आजपर्यंत त्यांनी 1-2 वेळेस विधानसभा लढवली, एक वेळेस खासदारकी लढवली, त्यांना बोटावर मोजणे एवढी मतं झाली। तर त्यांची जी महत्त्वाकांक्षा दडून राहिलेली महत्त्वाकांक्षा या ओबीसी आरक्षण, या मराठा मोर्चाच्या आरक्षणाच्या निमित्तानं ती बाहेर निघून येते। काल त्यांनी विधान परिषद मागितली, कॅबिनेट मिनिस्ट्री मागितली। मग तुम्ही कॅबिनेट मिनिस्ट्री आणि विधानसभेसाठीच, विधान परिषदेसाठीच हे सर्व काही करतायत का? मग आमच्या गोरगरीब जनतेला तुम्ही का वेठीस धरता? धनगर समाजाची मूळ मागणी BK कोकरे साहेबांपासून ते महादेव जानकर साहेब असतील, गोपीचंद पडळकर साहेब असतील, राम शिंदे असतील, सर्व लोकांनी नवे तर सुरेश अण्णांनी सुद्धा विधानसभेत 4-5 वेळेस हा मुद्दा मांडला आहे की धनगर समाजाला STचं आरक्षण भेटलं पाहिजे। तर धनगर समाजाच्या STच्या आरक्षणावर लक्ष्मण हाकेच्या रूपाने पांघरूनच फिरवलं गेलं। आज STच्या आरक्षणाबद्दल कोण बोलायला तयार नाही। आणि माझी तुमच्या वतीनं सर्व माझ्या धनगर बांधवांना, धनगर तरुणांना विनंती आहे की बाबांनो, लक्ष्मण हाकेंच्यामुळं आपल्या ST आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो जवळजवळ देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी 90% पास करत आणला होता, त्याची आज कुठं चर्चा होताना दिसत नाही। त्याच्यावर हा मुद्दा बाजूला करण्यासाठीच लक्ष्मण हाकेला पुढे केला असं वाटतं का तुम्हाला? नेमकी त्यांची भूमिका कशी? नाही, हा मुद्द्यावरच लक्ष्मण हाकेंनी हा मुद्दाच बाजूला केला आहे आमचा मूळ मुद्द्याला। मला तुम्ही एक गोष्ट दाखवून द्या की लक्ष्मण हाकेंनी कुठं ST आरक्षणावरती बोललेत, कुठं धनगराच्या वाडी वस्तीवर काय प्रश्न मांडतायत, काय प्रश्न मांडले पाहिजे याच्यावर बोललेत। धनगराच्या तरुणांना सुधारलं पाहिजे, पुढं गेलं पाहिजे एज्युकेशनमध्ये। म्हणजे तुम्हाला पाहिजे विधान परिषद, तुम्हाला पाहिजे मंत्रिपद, अरे माझ्या वाड्या वस्तीवर राहणाऱ्या मेंढक्याची तुम्ही काय अवस्था करून ठेवली? तुम्ही त्याच्याबरोबर बोलायला मंत्रिपदासाठीच करतायत का नाही स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी करतायत? 100% यात त्यांचा स्वतःचा राजकीय स्वार्थ आहे। माझं आष्टी, पाटोदा, शिरूरच्या तमाम जनतेला, मग त्या सर्वच घटकातील असतील, त्यांना माझं अपील आहे की बाबांनो, ह्या लक्ष्मण हाकेंच्या नादी लागून आपापसात भांडणं करण्यात मजा नाही आहे। आपलं जे सामाजिक संतुलन बिघडवण्याचं काम चाललेलं आहे हे केवळ आणि केवळ लक्ष्मण हाकेंचं त्यांच्या राजकीय स्वार्थापोटी, आणि हे आता आमच्या धनगरांच्या लक्षात आलं आहे। म्हणून धनगरातीलच तरुण मंडळींना सोबत घेऊन आपल्याला आपला जो ST आरक्षणाचा लढा आहे, बाबांनो, मित्रांनो, मला काय यामध्ये नेता व्हायचं नाही, मला काय फेमस व्हायचं नाही, माझी यातली काय भाग नाही। मी माझ्या ठिकाणी योग्य, माझ्या व्यवसायात मी उत्तम काम करतो, उत्तम पैसे कमवतो, उत्तम प्रकारे मी राहतो। लहानपणापासून वयाच्या 20व्या वर्षीपासून मी 4 व्हीलरमध्ये फिरणारा कार्यकर्ता आहे। मला काय याची आवश्यकता नाही, पण आपले जी चांगले समाजातील पोरं आहेत यांना धरून आपल्याला STच्या आरक्षणाचा लढा उभारून आपल्या शेवटच्या घटकातील माणसाच्या हातात STचं सर्टिफिकेट देण्याचं काम करायचं आहे। आणि त्या लढ्याला आता हाके साहेब, तुम्ही माझा वडील काढला ना,
त्यामुळं आता मी या लढ्यात उतरलेलो आहे हे मी तुम्हाला आता सांगतो. मात्र मला आणखी महत्त्वाचा प्रश्न विचारायचा की हाके साहेब म्हटलं की मी 2 दिवसात येतो, मी तिथे आल्यानंतर काय तुमच्यातला दम आहे तो दाखवा, मी आष्टीमध्ये येणार आहे. अहो हाके साहेबांना माझं आज पण मी त्या मतावर ठाम आहे. हाके साहेब तुम्ही पण धनगराचे आहेत, मी पण धनगराचा आहे. माझ्या पण धमन्यामध्ये यशवंतराव होळकर अहिल्यादेवी होळकरांचं रक्त आहे. तुम्ही सर्व पोलीस प्रशासन बाजूला ठेवा आणि तुम्ही सांगा कुठल्या तारखेला येतात ते सांगा. आम्ही पण तुमचं स्वागत आमच्या पद्धतीने करण्याचा प्रयत्न करू. आम्हाला काय तुम्ही हिंमत नाही, तू दसांचंच आहे, लायकी नाही. अहो कुणाची लायकी काय हे तुम्हाला आजवर पडलेल्या मतावरून कळते ना. आणि तुम्ही जी मिनिस्ट्री मागितली काल, तुम्ही जे विधान परिषद मागितली त्यावरून तुमची लायकी सिद्ध होती की तुम्ही हे सर्व करताय का म्हणून. उगाच तुम्ही धनगर समाजाची फसवणूक करू नका. हे सर्व तरुण पोरांच्या लक्षात आलं आहे. कालच्या ज्या माझ्या बाईट आहेत, ज्या बातम्या आहेत, ज्या तुमच्या बातम्या आहेत, त्याला खाली पडलेल्या कमेंट्स तुम्ही जरा वाचा. तुमचं डोकं जागेवर येईल. आणि आपण प्राध्यापक आहोत, आपण जर आपल्याला सिनियर नेता मानतो तर आपल्यामध्ये विष पचवण्याची ताकद पाहिजे, तुमच्यामध्ये ती क्षमता असली पाहिजे, तुमच्यामध्ये तेवढं ज्ञान असलं पाहिजे आणि तेवढे संस्कार असले पाहिजे जे की ते तुमच्यामध्ये नाही आहेत आणि ते माझ्या वडिलांनी माझ्यावर केलेले. मात्र त्यांचं असं म्हणणं आहे की कुणाचं तरी ऐकून, जसं की धसाचं ऐकून तुम्ही त्यांच्यावरती टीका करताय, टिप्पणी करताय, असं त्यांचा आरोप आहे तुमच्यावर. अहो धनगर समाजाच्या आष्टी पाटोदा शिरूरमध्ये धनगर समाजाची संख्या कमी आहे. यात कमी असणाऱ्या धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याचं काम आदरणीय सुरेश अण्णांनी केलं. धनगर समाजाच्या पायाला काटा मोडल्याच्या नंतर त्याची वेदना सुरेश अण्णांच्या मनाला होते. रोज आम्हाला तिथं जावं लागतं आहे, रोज आम्हाला त्यांच्याकडून प्रश्नाची उकल करावं लागते. आणि त्यांनी सांगून त्यांच्यावर बोलल्याच्या नंतर अहो हाके सोडा, बराक ओबामा बोलले तरी मी त्यांच्यावर बोलन. सुरेश अण्णांवर माझं व्यक्तिगत प्रेम आहे ना, माझ्या समाजाचं व्यक्तिगत प्रेम आहे. ते आत्ताच्या मतदानात दिसून आलं ना. 90% धनगर समाजाच्या वाडी वस्तीवरचं मतदान वन साईड सुरेश अण्णांना झालं आहे. मत काय पैसे घेऊन होत नाही, मत काय फुकट भेटत नाही, ते प्रेमापोटी भेटतं आहे. आणि अण्णावरती हाके नाही कुणी बोलू द्या, तो माझा सक्का भाऊ असू द्या, माझ्या नातेगोत्यातला असू द्या, तरी बोलणार. आणि आमच्या दैवतावर बोलल्याच्या नंतर आम्ही त्याला सुट्टी हाके साहेबाचं चुकतंय काय आणि ते कशा पद्धतीने त्यांनी दुरुस्त केलं पाहिजे, दुरुस्त नाही केलं तर काय होऊ शकतंय. अहो त्यांनी त्यांची जी ओबीसीची लाईन होती त्यामध्ये आम्ही त्यांना काय बोलत होतो का. आम्हाला त्यांच्याबद्दल आदरच होता. आम्ही त्यांच्या उलटं आंदोलनाला पाठिंबा दिला आहे. आम्ही त्यांच्या सगळ्या गोष्टी आम्ही स्वतः शेअर केल्यात. आम्ही स्वतः त्यांना मदत करण्याचा प्रयत्न करत होतो. आज जर तुम्ही ती लाईन सोडून स्थानिक राजकारणात जर घुसत असतान, आता त्यांचे हा मीडियावर बोलण्याचा विषय नाही, सगळे वेगवेगळे प्रकार आमच्याकडे पण आलेत ना. तुम्ही असं उठून आरोप करता तर तुमचे सगळे प्रकार आमच्या कानावर आहेत. कुठून काय घेतलं आहे, किती घेतलं आहे, कसं घेतलं आहे, हे पण येणाऱ्या काळात आम्ही आता ओपन करू ना. आणि आता संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून कुठून काय घेतलंय ना ते आता बोलण्याचं मीडियावर बोलण्याची ती योग्यता नाही. त्याचे संपूर्ण पुरावे माझ्या हातात आल्याच्या नंतर मी ते बोलणार आहे. पण संपूर्ण महाराष्ट्राचा दौरा करून धनगर तरुणाला जागृत करून एसटीचं सर्टिफिकेट त्यांच्या हातात भेटण्याचं काम येणाऱ्या काळात आता आपल्याला उभा करायचं आहे. कारण जी लायकी आमची नाही आहे हे हाकेसाहेब समजतात. त्यांना आमची लायकी काय आहे हे आम्हाला आमच्या कामातून दाखवून द्यायचं आहे. मात्र हाके साहेबांना काय इशारा असेल आणि जो धनगर आरक्षणाचा अनेक वर्षाचा रखडलेला जो काही तिढा आहे, एसटीचं आरक्षण मिळालं पाहिजे, त्यासाठी त्यांनी कशा पद्धतीने पुढे आलं पाहिजे, त्यांना कसं आव्हान करायला आणि ते नाही पुढे आले तर मग तुमची कशी भूमिका असणार, धनगर समाजाची कशी भूमिका. अहो आमची अजूनही त्यांना विनंती, जो मूळ गाभारा आहे, जो मूळ केंद्रबिंदू आहे आपल्या समाजाचा, तो एसटीचं सर्टिफिकेट भेटलं पाहिजे. ज्या या सरकारनी ज्या आदिवासीला त्याच धनगराला योजना लागू केल्यात, ह्या सर्व योजनांची अंमलबजावणी झाली पाहिजे. त्यासाठी त्यांनी पाठपुरावा केला पाहिजे. धनगर हेच धनगर आणि धनगर एकच आहेत हे या सरकारने मान्य केलं आहे. ते ॲफिडेविट दिले. कोर्टामध्ये केस काय चालली, मधू शिंदे आपले ॲडव्होकेट आहेत ते काय करत आहेत याचा फॉलोअप घ्यायचं सोडून पाटोद्यात, आष्टीत आणि बीडमध्ये रॅली काढून, फुलं उधळून समाजाला न्याय भेटणार आहे का. फुलं उधळून रॅली काढून मोठमोठे भाषणं करून समाजाला न्याय मिळणार नाही. ही समाजाची मानाची लढाई, ही टेक्निकल लढाई आहे, ही संविधानाची लढाई आहे. ही आपण चांगले ॲडव्होकेट लावून जे आहेत त्या ॲडव्होकेटांचा फॉलोअप घेऊन त्यांना लागणारे पुरावे पोचून त्यांच्या कायम संपर्कात राहून ही लढाई जिंकता येईल. ती त्यांनी जिंकावं आणि अण्णांची माफी मागावी. आम्ही त्यांचं स्वागत करू. त्यांची आमची काय पर्सनल दुश्मनी नाही आहे. मात्र आपण जर बघितलं त्यांनी आणखी त्या दिवशीच्या पत्रकार परिषदेमध्ये विषय होता की मी 52% ओबीसीचा आवाज आहे. मग मला देत असताना विधान परिषदेचा काय विषय, मला कॅबिनेट मंत्रीपद दिलं पाहिजे, मला शिक्षण मंत्रीपद दिलं पाहिजे, एवढंच काय तर मला अर्थ खातं दिलं पाहिजे, अशा पद्धती त्यांची क्लेम आहे, अशा पद्धतीची मागणी केली जाते. अहो शिक्षण मंत्री आणि कॅबिनेट मंत्री हे सोडून द्या. त्यांनी एवढं चांगलं काम केलं, एवढे लोकांमध्ये भांडणं लागलेत त्यांच्यामुळं गावगावात.
जे रोज एकमेकाला बोलणारे आहेत ना ते बोलत नव्हते. नेमकं भांडणे कोणी आणि कसे लावले? त्यांच्या ह्या असे अकराळ विक्राळ रूप जे आहे त्यांचं, आताताईपणाने बोलणं, जोरात बोलणं, टीका करून बोलणं, जोरात बोलणं टीका करून बोलणं म्हणजे ते समोरच्याला पटतं तुमचं खरं आहे असा अर्थ होत नाही. आम्ही एज्युकेटेड आहेत. आम्ही मराठा समाजात भांडणं लागले, ओबीसी समाजात भांडणं लागले. हे भांडणं लावण्यात मेन रोल कुणाचा आहे? आज आमचा धनगरवाडी वस्तीवर राहतो, त्याला प्रत्येक गावगाड्यात जायचं आहे, प्रत्येक जागी त्याला मेंढरं घेऊन जायचे, तिथे वेगवेगळ्या समाजाच्या कुरणामध्ये चारायचे, शेतीमध्ये चारायचे. त्यांना अडचणी येत आहेत. त्यांच्या अडचणी सोडवण्याचं एक स्टेटमेंट आहे काय लक्ष्मण हाकेंचं? मग हे म्हणजे सामाजिक संतुलन कुणामुळं बिघडलं आहे? लक्ष्मण हाकेंमुळं बिघडलं आहे ना. तर त्यामध्ये त्यांनी दुरुस्ती करावी. त्यांच्या मार्गाने ते लढत आहेत, मराठा समाज त्यांच्या मार्गाने लढतो आहे. आता आम्ही एसटीची लढाई आमच्या मार्गाने लढतो आहे. तुम्ही आम्हाला छेडू नका, आम्ही तुम्हाला छेडणार नाही. तुम्ही आमची लायकी काढली, आम्ही आमची लायकी कामातून दाखवून देणार आणि ती तुम्हाला येणाऱ्या काळात उद्यापासूनच आम्ही चालू करतो आहे सगळं. असंख्य तरुणाचे मला फोन कॉल येत आहेत, असंख्यांचे मेसेज येत आहेत. ह्या सगळ्यांना एकत्रित करून मला काय यामध्ये नेता व्हायचं नाही. जो माझ्या धनगर समाजाचा तरुण पोरगा नेता होईल त्याला बॅक सपोर्ट जी काय करून पुढं आणता येईल, त्याला जी काय मदत करता येईल ही मदत करण्याची माझी भूमिका आहे. काय इशारा असेल शेवटचा? आता त्यांनी 2 दिवसात मी आष्टीला येणार आहे सांगितले. नाही, त्यांनी पोलीस प्रशासन त्यांच्यात एवढी हिंमत आहे ना, त्यांनी माझं त्या संदर्भात वडील काढला ना, त्यांच्यात एवढी हिंमत आहे तर त्यांनी पोलीस प्रशासन बाजूला ठेवा म्हणावं आणि या तुम्ही पण धनगराचे आहेत, मी पण धनगराचा आहे ना, बघू ना मग काय होतं आणि काय नाही. पोलीस प्रशासन बाजूला ठेवून लक्ष्मण हाके यांनी आष्टी मतदारसंघात येऊन दाखवावं. आल्यानंतर धनगर समाजाच्या पद्धतीने त्यांचा सत्कार केला जाईल असा इशारा जो आहे तो धनगर समाजाचे नेते अभिजित शेंडगे यांनी दिलेला आहे. विशेष म्हणजे आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके यांची एसटीच्या धनगर समाजाच्या आरक्षणासंदर्भात भूमिका काय आणि त्यांनी ती जर भूमिका नाही घेतली तर जे धनगर समाज आहे त्यांची फसवणूक करू नका अशा पद्धतीत देखील जो काही इशारा आहे तो ओबीसीचे नेते असलेले अभिजित शेंडगे यांनी दिला आहे. त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणामध्ये आता लक्ष्मण हाके काय प्रतिक्रिया देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना थेट आव्हान देणारे अभिजित शेंडगे माझ्यासोबत आहेत. नेमकं त्यांनी आव्हान